ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल ठाण्यामध्ये एक राजकीय भूकंप घडला। काल मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला। यासाठी कारण ठरलं आहे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक। या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये स्थानिक उमेदवारच दिला गेला पाहिजे, अशा प्रकारची मागणी स्थानिक शाखाप्रमुख वायचळ यांनी केली होती। वायचळ यांनी ही मागणी केल्यानंतर त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं। या ठिकाणी देवराम भोईर यांचे चिरंजीव श्री भूषण भोईर हे उमेदवारी मागत आहेत। मात्र या ठिकाणी स्थानिकच उमेदवार द्यावा अशा प्रकारची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। आणि ज्यावेळेस वायचळ यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळेस आपण कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलं आणि आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला। मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याने शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजली। मीनाक्षी शिंदे या ठाण्याच्या महापौर होत्या। शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। महिला आघाडीमध्ये त्यांचा मोठा वचक देखील आहे। त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मोठी खळबळ माजली आहे। या संदर्भात आपण फक्त जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे, पण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते म्हणून आपण आहोत, असं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं। या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपली बातचीत झाली आहे। त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे। आपलं म्हणणं आपण मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच मांडू, असं देखील मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। बरेच वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। आता मला असं वाटतं की मी दिलाय राजीनामा, तर त्याच्यावरती उद्या मी तुम्हाला स्पष्टीकरण देईन। एका शाखा प्रमुखासाठी अशा प्रकारचं पाऊल उचललं जातं अशी माहिती समोर आली, काय सांगा? मला असं वाटतं ज्या प्रभागाचं पालकत्व तुम्ही स्वीकारता त्यावेळी पाल्यांच्या मागे जर तुम्ही ठामपणे उभं राहू शकत असाल तरच ते खरे पालक असतील। आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्या विषयावर। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।